की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खूप मार्मिक टिप्पणी केलेली आहे ह्याच्यावर 400 पार ह्याच्यावर. अर्थात ती लोकांना भाषा लागते, झोंबते, वरमी बसते, पण ती ठाकरी भाषा आहे. शेवटी ठाकरे ठाकरे आहेतच. त्यांनी काय सांगितलं की 400 पार. मग हा सगळा कचरा का गोळा करताय? मी कोणालाही कचरा म्हणत नाही, परंतु कचरा का गोळा करताय? जर तुमचे 400 येणारच असतील तर छोटे मोठे पक्षातले इतर पक्षातली माणसं उभी घेऊन त्यांना उमेदवाऱ्या देऊन त्यांना पायघड्या घालून आपल्याला घरामध्ये गप्प बसवून कोणाला ईडी, CBI, NIA, इन्कम टॅक्स ह्याच्या धमक्या दाखवून लोकांना आपल्या पक्षात का घेताय? कशाला अडचणी निर्माण करताय? तुमचे 400 पार होणारच आहेत. शेवटी तुम्हाला 400 झाल्यानंतर आणखीन काय नको ना काय पाहिजे, पण 400 पार वगैरे काय होण्यातले नाहीत. आता जे एकनाथराव शिंदेंबरोबर गेले लोक, त्यातले अर्जुन खोतकर, त्यांच्या सेनेचे नेते, त्यांचं स्टेटमेंट बघा. गजाभाऊ कीर्तीकर खासदार, त्यांचं स्टेटमेंट बघा. आमच्या कोकणातले फार मोठे नेते रामदास कदम यांचं स्टेटमेंट काय आहे, त्यांचं स्टेटमेंट बघा. अशी प्रत्येकाची स्टेटमेंट बघा काय आहे ती. त्यामुळं 400 पार वगैरे काही नाही. 200 पारसुद्धा आता देशामध्ये भाजपाचे होणार नाहीत. 200 खासदारसुद्धा भाजपाचे निवडून येणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं भाजपाला हा सारखा एक प्रकारे 400 पार म्हणून भाजपा एक तर समोरच्या माणसांच्या समोर दहशत तरी निर्माण करतोय किंवा संभ्रम निर्माण करून खोटं उसना आणण्याचा प्रयत्न करतोय. यापेक्षा याचं काही उत्तर नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.